आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिल परब साहेब आहेत। परब साहेब, जिल्हा नियोजन समितीचा निधी दिला नसल्यामुळे सभांमध्ये कुठेतरी एक परिणय फुके यांनी सरकारवरच आगपाखड केलेली आहे, कसं पाहता याकडे? सरकार दुजाभाव करते आणि सरकार फक्त विधानसभेच्या आमदारांना सांभाळण्यामध्येच लागलेलं आहे। विधान परिषदेच्या आमदारांना फार किंमत नाही आहे असं त्याच पक्षाच्या आमदारांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। हा विषय उद्या गटनेत्यांच्या बैठकीत येईल आणि मग त्याच्यावरती चर्चा होईल। विधान परिषदेचे जे आमदार आहेत त्यांना आपलंसं म्हणून घ्यायला हे सरकार तयार नाही आहे, म्हणून निधीमध्ये कुठेतरी 30% दिला जातोय। अन्याय सरकार स्वतःच्या आमदारांवर तर करतेच आहे, पण विरोधकांवर देखील तितक्याच ह्याच्यावर करताना दिसत आहे। बघा, माझं मत असं आहे, सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे, त्याच्यामुळे जिथून पैसे कापता येतील तिथून पैसे कापतायत। लाडक्या बहिणींना सांभाळण्याच्या नादात सरकार लाडक्या आमदारांचा गळा घोटते। पण याच लाडक्या बहिणींवरनं आज आपण लिंबू मिरची घेऊन बहिणींच्या संरक्षणासाठी देखील धावलेला आहात। एक मी पक्षाचा सदस्य म्हणून, विधान परिषदेचा सदस्य म्हणून, आदितीताई माझ्या बरोबर मंत्री होत्या, त्यांना एक प्रतिकात्मक संरक्षण कवच देण्याचा मी प्रयत्न केला। काल योगेश कदम यांच्यावर जे आरोप झाले होते की आपण पुरावे द्या, आता योगेश कदम म्हणतात की पुरावे द्या नाहीतर माझी माफी मागा, काय नेमके पुरावे आहेत? मी पुरावे नेमके देणारच आहे आणि मी ठरवलेलंच आहे। ते पुरावे मी योग्य, मला सांगितलेलं आहे की अधिवेशन संपायच्या आत पुरावे द्या, अधिवेशन संपायच्या आत पुरावे देतील। या पुराव्यांमधनं योगेश कदम समाधानी होतील, काय नेमके पुरावे असणार आहेत? पुरावे मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे आणि सभागृहात देणार आहे। तर नक्कीच आता योगेश कदम यांच्यावरती करण्यात आलेल्या आरोपांवरनं अनिल परब साहेब काय पुरावे देतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि यातनं पुराव्यातनं योगेश कदम अडचणीत येतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जर्नलिस्ट धर्मेंद्र पांडेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।